ध्येयमंत्र म्हणा कोणीतरी. कोण म्हणणार आहे ध्येयमंत्र? ठीक आहे, ध्येयमंत्र म्हणा. ध्येयमंत्र कोण म्हणते आज? तेच मी म्हणतेय, पण उशीर झाला मला थोडा म्हणाला. मला वाटतं उशीर म्हणजे कुणीतरी म्हटलं वाटतं. नाही तसं काही नाही, म्हणा. पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम् संस्कृतस्य प्रसाराय नैजं सर्वददाम्यहम् संस्कृतस्य सदा भक्तो वन्दे संस्कृतमातरम् संस्कृतस्य कृते जीवन् संस्कृतस्य कृते यजन् आत्माहुतं मन्ये वन्दे संस्कृतमातरम् वंदे संस्कृत मातरम. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. चला, तर आता आपण आजच्या वर्गाला सुरुवात करूया. आज 19.1 हा मुद्दा आपण शिकणार आहोत. चला, तर आजचा आपला मुद्दा आहे 19.1. आता 19.1 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे ते आपण पाहूया. आता तर इथं काय आहे, तर पहिलं जे आपल्या लाल अक्षरात लिहिलेलं आहे ते काय लिहिलेलं आहे ते आपण पाहूया. तर इथं लिहिलेलं आहे, चित्राणां साहाय्येन रिक्तस्थलानि पूरयन्तु. चित्राणां साहाय्येन रिक्तस्थलानि पूरयन्तु म्हणजे चित्रांच्या मदतीने रिक्तस्थान पूर्ण करायचे आहेत. तर सगळ्यात आधी आपल्याला एक हात दिसतोय, त्याच्या बाजूला लिहिलेलं पण आहे हस्तः. हस्त म्हणजे हात. पण गंमत अशी आहे की त्याच्या बाजूला जे चित्र आपल्याला दिसते ना, तिथं मात्र हस्त हा शब्द थोडा बदलून लिहिलेला आहे. आता बाजूला काय लिहिलेलं आहे, तर सह हस्तेन कार्यम करोति. मग आता इथं काय झालेलं आहे, त्या वाक्याचा अर्थ काय, तर तो हाताने काम करतो. म्हणजे हस्तः म्हणजे हात आणि हस्तेन कार्यम करोति म्हणजे हाताने काम करतो. मग आता याच पद्धतीने आपल्याला उरलेले जे चित्र आहेत ते पाहून आपल्याला वाक्य पूर्ण करायचे आहेत. आता त्याच्या खालच्या दुसऱ्या चित्रावर या. दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला एक शिलाई यंत्र दिसत आहे. त्याला संस्कृतमध्ये सीवन यंत्रम असे नाव सुद्धा दिलेलं आपल्याला दिसते. मग आता त्याच्या बाजूला जे वाक्य दिलेलं आहे ते वाक्य असं आहे, सा वस्त्रम सीव्यती, ती कपडे शिवते. मग याच्यामध्ये सीवन यंत्र हे तिचं उपकरण आहे, साधन आहे, करण आहे. मग आता आपल्याला असं म्हणायचं आहे की ती सीवन यंत्राने कपडे शिवते.
तर हे कसं होईल? जसं हस्तचं हस्तेनं झालं त्याच पद्धतीने सीवन यंत्रम या शब्दाचं सुद्धा रूप सीवन यंत्रेण असं होणार. म्हणजे आता आपलं पूर्ण वाक्य काय होईल? तर सा सीवन यंत्रेण वस्त्रम सीव्यती. ती शिलाई यंत्राने कपडे शिवते. चला, आता ज्या पद्धतीने आपण हात आणि सीवन यंत्र हे पाहिलं, तसंच आपल्याला पुढे आणखी 3 चित्र आलेले आहेत. 2 चित्र बघूया आपण. लोकयानम आणि स्यूतः. तर लोकयानमचं उत्तर द्या. लोकयानम म्हणजे एसटी बस. जनाः लोकयानेन प्रयाणं कुर्वन्ति. बरोबर वाक्य. जनाः प्रयाणं कुर्वन्ति. लोक प्रयाण करतात, जातात. आणि कशाने जातात? तर जनाः लोकयानेन प्रयाणं कुर्वन्ति. लोक बसने प्रयाण करतात. त्याच पद्धतीने आता स्यूतः. स्यूतचं वाक्य सांगा कोणीतरी. स्यूतेन. वाक्य सांगा. वस्तूनि आनयति. हा, एषः स्यूतेन वस्तूनि आनयति. बघा, स्यूतः, स्यूत म्हणजे पिशवी, आणि एषः स्यूतेन वस्तूनि आनयति म्हणजे हा पिशवीने वस्तू आणतो. आता मराठीमध्ये आपलं थोडं वेगळं आहे. आपण म्हणतो पिशवीत वस्तू आणतो, म्हणजे आपण त्याला सप्तमी लावतो, परंतु इथे मात्र आपल्याला तृतीया लावावी लागते, कारण की स्यूत हे साधन आहे. चला पुढे जाऊया आणखी. आता मात्र थोडं गणित बदललेलं आहे. द्विचक्रिका, कुंचिका, कर्तरी आणि दूरवाणी या शब्दांचं गणित वेगळं आहे. काय गणित आहे? तर द्विचक्रिका नाही, द्विचक्रिकया. बघा, मी शब्द तुम्हाला लिहून देतो चॅट बॉक्स मध्ये, म्हणजे सर्वांना समजेल. बघा, हा द्विचक्रिका हा आपला मूळचा शब्द, पण याच्या ठिकाणी द्विचक्रिकया असा शब्द बनलेला आहे. म्हणजे आता याचं उत्तर कसं होईल? तर भारती विद्यालयम गच्छति. म्हणजे भारती नावाची कोणी एक मुलगी आहे, तर ही भारती विद्यालयाला जाते, शाळेला जाते. पण कशाने जाते? तर द्विचक्रिकया विद्यालयम गच्छति. ती सायकलीने शाळेला जाते. आता कुंचिका या प्रश्नाचं उत्तर द्या. एषा कुंचिकया तालम उद्घाटयति. हा, अगदी बरोबर उत्तर आहे. एषा कुंचिकया तालम उद्घाटयति म्हणजे ही चावीने कुलूप उघडते. आता कर्तरीमध्ये आणखी थोडा वेगळा खेळ आहे, आणि काय खेळ आहे तो आपण पाहूया. बघा, कर्तरी म्हणजे कात्री, आणि याचं तृतीय रूप बनत असताना नेमकं काय होतं? तर शेवटचा जो ई आहे ना, त्या ईच्या ठिकाणी या रिप्लेस होतो. म्हणजे दीर्घ ई काढून त्या ठिकाणी फक्त आपल्याला या लावायचा असतो. मग आता याचं रूप बनेल, बघा, थांबा ना, मला पूर्ण वाक्य बोलू द्या ना. शौचिकः वस्त्रम कर्तयति. शौचिक म्हणजे शिंपी. शौचिक म्हणजे शिंपी, आणि शिंपी कपडा कापतो. कशाने? कात्रीने. तर हाच प्रकार असा होईल, शौचिकः कर्तर्या वस्त्रम कर्तयति. आता हे कर्तर्या लिहायचं कसं? तर हा भाग मी आपल्या इन कॉल मेसेजेस मध्ये सांगतो. बघा, मूळ शब्द आहे कर्तरी. आता कर्तरी मध्ये काय आहे शेवटून? तर कर्त, त्याच्यानंतर आहे र आणि ई, असा मिळून हा कर्तरी शब्द बनलेला आहे. मग आता यामध्ये शेवटचा जो ई आहे ना, त्याच्या ठिकाणी फक्त आपल्याला या जोडायचा असतो. कर्त अर्धार जसाच्या तसा, आणि त्याच्या पुढे या. म्हणजे शेवटचा जो शेंडीवाला ई आहे ना, त्याच्या ठिकाणी या टाकायचा फक्त, आणि बाकी सगळं जोडून घ्यायचं.
मग आता हे कसं होईल? कर्तर्या असं लिहायचं असतं. हा शब्द लिहिताना बऱ्याच विद्यार्थ्यांच्या चुका होतात, त्या चुका करू नका. आता पुढचा शब्द आहे दूरवाणी. तर आपणिकः संभाषणं करोति. आपणिक म्हणजे दुकानदार. दुकानदार संभाषण करतो. कशाने करतो सांगा बरं उत्तर आता पूर्ण वाक्य. आपणिकः दूरवाण्या संभाषणं करोति. आता आमच्याकडची लाईन गेलेली आहे, त्यामुळे मला आता माईक कॅमेरा सुरू ठेवून काही फायदा होणार नाही. मी कॅमेरा बंद करतो. तर आपणिकः दुकानदार, आपणिकः संभाषणं करोतु दूरवाण्या. आपणिकः दूरवाण्या संभाषणं करोति. आता दूरवाण्या हा शब्द कसा लिहायचा एकदा पुन्हा मी आपल्याला इन कॉल मेसेजेस मध्ये सांगतो. बघा, मूळ शब्द काय आहे? दूरवाणी. याच्या शेवटचा जो नी आहे, बाणाचा ण आणि ई, तो कसा आहे? तर दूर वा, त्याच्यानंतर बाणाचा ण आणि दीर्घ ई. आपलं सूत्र काय आहे? तर शेवटच्या दीर्घ ईच्या ठिकाणी फक्त या जोडायचा. तर दूर वा, बाणाचा ण जसाच्या तसा आणि त्याच्या पुढे असलेला जो दीर्घ ई आहे, शेंडीवाला ई, त्याच्या ठिकाणी फक्त आपण या जोडणार. मग आता हे होईल दूरवाण्या असा तो शब्द आहे. हा म्हणजे एवढ्यासाठी लिहून दिला की नेमका लिहायचा कसा याबाबत अनेकांना संभ्रम असतो. चला आता आपण पुढच्या शब्दाकडे जाऊया. अंकनी हा शब्द आहे. अंकनी बद्दल सांगा. बालिका चित्रम लिखती. बालिका कया चित्रम लिखती? बालिका अंकन्या चित्रम लिखती. अंकन्या. चला, बालिका अंकन्या चित्रम लिखती. आता पूर्ण लिहिता ना पण मी लिहून दाखवतो तुम्हाला. चॅटबॉक्स मध्ये मी लिहून देतो सर्वांना. सर, मैं अपने हाथों से चित्र बना रही हूँ, ड्राइंग कर रही हूँ, उसका कैसे बनवाऊं? हस्तेन चित्रम लिखामी किंवा आ लिखामी. बघा, आपला शब्द होता चित्रम लिखती म्हणजे चित्र काढते का? हो, चित्र काढते. खरं तर सांगतो, लिखती म्हणजे आता चित्र आपण जेव्हा काढतो ना तेव्हा सुद्धा ते एक प्रकारची लेखन क्रियाच आहे. लिहितोच ना, पण लिहितो म्हणजे काहीतरी रेखाटतोच ना. पण एक आहे त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आ लिखती हा शब्द आपल्याला पाहायला मिळतो. असं तर हा आपला मूळ शब्द आहे अंकनी. अंकनी शब्दाचा अर्थ आहे पेन्सिल. आता इथे शेवटून आहे नळाचा न आणि शेंडीवाला ई. तर आपल्याला फक्त शेंडीवाल्या ईच्या ठिकाणी यज्ञाचा य आणि त्याला काना द्यायचा आहे. मग आधीचा अंक हा शब्द जसाच्या तसा राहणार, त्यात काहीच अडचण येणार नाही. फक्त शेंडीवाल्या ईच्या ठिकाणी या. मग आता हे होईल अंकन्या. ठीक आहे, समजला शब्द कसा लिहायचा तो? चला आता हा जो 19.1 चा मुद्दा आहे ना, हा इथला, याचा आणखी आपण काही वाक्यांमध्ये अभ्यास करूया. मी स्वतःहून माझ्यातर्फे तुम्हाला काही वाक्य देतो अभ्यासाला, म्हणजे हा मुद्दा सर्वांना अगदी व्यवस्थित समजेल. त्याकरता मी थोडं स्क्रीन शेअर बंद करतो आणि आपण इन कॉल मेसेजेस मध्ये हे काही प्रश्न आपण समजून घेऊया. मी तुम्हाला इथेच देतो लिहून. अरे वा, लाईन आली बघा आता. मनुष्य चलती. आता इथं मी लिहितोय चरण. चरण हा शब्द. चला हे वाक्य बनवून दाखवा.
एक वाक्य आलंय तुम्हाला इन्कॉल मेसेजेस मध्ये. मनुष्य चरणेन चलती. सर ते दुसरं वाक्य गेलं वाटतं. मनुष्य चरणेन चलती. हा, मनुष्य चरणेन चलती. बघा पुढचं वाक्य. छात्रः लिखति. छात्रः कया लिखति? छात्रः लेखन्या लिखति. छात्रः हस्तेन नहीं, जो शब्द ब्रैकेट में दिया है वही इस्तेमाल करना है. लेखन्या लिखति. लेखन्या ऐका, लेखनया हा उच्चार चुकीचा आहे. लेखनया हा उच्चार चुकीचा आहे. लेखन्या हा उच्चार बरोबर आहे. चला पुढे. महोदय, आपण हे काय शिकत आहे ऍक्च्युली? म्हणजे विभक्ती तर हे आहे की ही तृतीया विभक्ती आहे. तृतीय. हा, चला पुढे. काय सांगणार होते मी आता? हा, पुढचा शब्द आहे सर्पः दशती. हा, हे पुढचं वाक्य. सर्पः दशती. केन दशती? सर्पः दंतेन दशती. त्यानंतर पुढचं वाक्य. पुढचं वाक्य. शिक्षकः सुधाखंडेन लिखति. शिक्षकः सुधाखंडेन लिखति. शिक्षक खडूने लिहितात. पुढचं वाक्य. चला, हे वाक्य. रामः बाणेन युध्यति. रामः बाणेन युध्यति. पुढचं वाक्य. कृष्णः चक्रेण पुन्हा एकदा लिहा सर. कृष्णः चक्रेण. तुमच्या मीटिंग मध्ये जे इनकॉल मेसेजेस आहे ना, चॅट बॉक्स, तिथे सगळे वाक्य एका खाली एक दिसत असते तुम्हाला. ओके. हा, कृष्णः चक्रेण युध्यति. कृष्ण हा चक्राने युद्ध करतो. पुढचं वाक्य. शिवः त्रिशूलेन युध्यति. शिवः त्रिशूलेन युध्यति. युध्यति. युद्धयति असं नाही म्हणायचं. युध्यति. 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 वायचा साऊंड आला पाहिजे त्यात. चला बोलो. सः क्रोधेन वदति. हा, सः क्रोधेन वदति. हे वाक्य बरोबर. सः क्रोधेन वदति. बरोबर वाक्य आहे. चला पुढे. आता या प्रश्नाचं उत्तर द्या बघा. भीमः गदया युध्यति. हा, आता गदा शब्द आहे ना, तर हा स्त्रीलिंग शब्द आहे. त्यामुळे भीमः गदया युध्यति. चला, तर ही कन्सेप्ट समजली का सर्वांना? आता आपण पुढच्या पॉइंट कडे जाऊया. तर नपुंसकलिंग नाही आणि त्याच्यात पण पुल्लिंग घेतलं, स्त्रीलिंग घेतलं.
चक्रम कशामध्ये होतं? काय? चक्रम. कृष्ण चक्रेण युध्यति. चक्रम नपुंसक लिंगात होता ना. हा हा हा. सर गुजराती में चक्रम का अर्थ होता है उन्नत. चक्रम चक्रम है ऐसा बोलते हैं. मराठीमध्ये पण म्हणते चक्रमेश का म्हणते मराठीत सुद्धा. मराठी भाषा में भी चक्रम ये शब्द है. तो मनुष्य फार चक्रम मनुष्य आहे असं मराठीत पण म्हणतात. आता इथे चक्र हा म्हणजे फिरवणारा या अर्थाने, डोकं फिरलेला. चक्रेण आएगा चक्रम सॉरी चक्रेण आएगा चक्रेण आएगा. बाणवाला ना चक्रेण. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया आपल्या पुढच्या बिंदूकडे. पुढचा बिंदू आहे 19.2 म्हणजे नवदशे द्वितीय बिंदू. चला काय म्हणतो हा बिंदू? तर इथे आपल्याला सह हा शब्द शिकायचा आहे. तर यात आपण काही वाक्य वाचूया. सह पुत्रेण सह आपणं गच्छति. तो मुलासह दुकानात जातो. दुसरं वाक्य बघा. सा सख्यासह विद्यालयं गच्छति. ती मैत्रिणीसह शाळेला जाते. इथं आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे की सह हा शब्द जर वापरला ना तर त्याच्यासोबत तृतीया ही विभक्ती येत असते. तर आता याच पद्धतीने जे उरलेले बाकीचे वाक्य आहेत खालचे ते पण आपण पूर्ण करूया. तर उदाहरण दृष्ट्वा तादृश वाक्याने लिखत. उदाहरण पाहून त्या प्रकारचे वाक्य आपल्याला लिहायचे आहे. तर पहिला आहे रामः युद्धं कृतवान. आता रामाने युद्ध केले. कोणासोबत युद्ध केले? तर तिथं रावण शब्द दिलेला आहे. आपल्याला पाहिजे रामाने रावणासोबत युद्ध केले. तर हे वाक्य संस्कृतात कसं होईल? रामः रावणेन सह युद्धं कृतवान. हा, रामः रावणेन सह युद्धं कृतवान हे आपल्याला कळून दिलेलं आहे. त्याच पद्धतीने आता दुसरं, लक्ष्मण रामासोबत वनात गेला. हे वाक्य संस्कृत करा. लक्ष्मणः रामेण सह वनं गतवान. बरोबर. लक्ष्मणः रामेण सह वनं गतवान. हे बरोबर वाक्य आहे. आता पुढचं वाक्य करा कोणतरी. गोपालः माधवेन सह अभ्यासं करोति. हा, गोपाल माधवासोबत अभ्यास करतो. पुढचं वाक्य. अहं मित्रेण सह नाटकं पश्यामि. दोघींचे उत्तर अगदी बरोबर होते. अहम मित्रेण सह नाटकं पश्यामि. नाटकं पश्यामि. मी मित्रासोबत नाटक पाहतो. त्यानंतर आता सीतेचं वाक्य पुढे. अहं सीताया तिष्ठति. एषा सीताया सह तिष्ठति. या वाक्यामध्ये बरीच गडबड झालेली आहे. तर एकदा मी अगदी 100% बरोबर असं उत्तर वाचतो बघा. एषा तिष्ठति. एषा तिष्ठति म्हणजे ही थांबते. कोणासोबत थांबते? सीतेसोबत थांबते. मग हे होईल एषा सीतया सह तिष्ठति. सीता शब्दाला तृतीया. सीतया सह तिष्ठति. चला पुढे वाक्य आहे. सुरेशः भगिन्या सह संभाषणं करोति. बघा, मला हे सांगायचं आहे की संस्कृत शिकण्याची ओढ किती आहे. म्हणजे अगदी बाळाला सोबत घेऊन पण कोणीतरी आपल्या वर्गात आहे. गौरी आहे सगळा नाही. कसं माहिती का, अनंत अडचणीमध्ये मार्ग काढून आपण सगळे लोक शिकत आहात. आणि ही जी जिद्द आहे ना, ही जिद्दच आपल्याला शेवटापर्यंत घेऊन जाईल. आणि ही जिद्द किंवा बाळ अगदी लहान असून अगदी लहान बाळाचा आवाज होता. तर एवढं लहान बाळ सोबत असूनही आपण
संस्कृत वर्गात आहात, संस्कृत वर्गात शिकत आहात, हे म्हणजे विशेष अभिनंदनीय ही बाब आहे की आपण एवढ्या अडचणींचा विचार न करता सुद्धा संस्कृत मातेची सेवा करत आहोत, म्हणजेच भारत मातेची सेवा करत आहोत. तर धन्य आहात आपण. चला पुढचं वाक्य घेऊया आपण. कोणतं वाक्य होतं? सुरेशः भगिन्यासह संभाषणं करोति. हे झालं. आता पुढचं माता आणि पुत्री. 7वं वाक्य. माता पूज्यासह कार्यं करोति. माता पुत्र्या पूजा नाही, पुत्र्यासह. आता हे पुत्र्या हा शब्द मी तुम्हाला आपल्या इन कॉल मेसेजेस मध्ये लिहून दाखवतो. माता पुत्र्यासह कार्यं करोति हे वाक्य आहे. बघा, पुत्री हा शब्द आहे आपला आणि काय आहे शेवटी? ई आहे. तो फक्त शेवटचा ई काढायचा आणि तिथं या जोडायचा. बघा, हे इनकॉल मेसेजेस मध्ये सर्वांना लिहूनच दिलंय मी, म्हणजे कोणाला काही शंकाच नको. त्यानंतर अध्यापकः प्रवासार्थं गतवान. कोणासोबत गेला? आता इथं बहुवचन आलेलं आहे बघा. तर बहुवचनाचं रूप मला वाटतं इथं खाली दिलेलं आहे त्यांनी लाल अक्षरामध्ये करून. हो दिलंय. अध्यापक छात्रैः प्रवासार्थं गतवान. नाही, चुकलं ना. छात्रैः सह. छात्रैः सहच म्हटलं. सह नाही बोलला तुम्ही, फक्त छात्रैः एवढं म्हटलं होतं. असं ठीक आहे. अध्यापकः छात्रैः सह प्रवासार्थं गतवान. म्हणजे विद्यापक नाही, अध्यापक म्हणजे शिक्षक विद्यार्थ्यांसोबत प्रवासाला गेले. शेवटचं वाक्य, 9वं वाक्य. लता क्रीडती. दोघींचे उत्तर बरोबर आहेत. लता सखीभिः सह क्रीडती. म्हणजे लता नावाची एक मुलगी आहे, ती मुलगी तिच्या मैत्रिणींसोबत खेळते किंवा खेळत आहे. आता 19 मध्ये दुसरं आ हा बिंदू आहे, हा पण पाहूया. आता काय म्हणतो हा बिंदू? तर एतेषु वाक्येषु पदानि अव्यवस्थितानि सन्ति. या वाक्यांमध्ये पदे अव्यवस्थित आहेत. तानि व्यवस्थितानि लिखतु. त्यांना व्यवस्थित लिहा. आता उदाहरण पहिलं दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? करोति सह दिनेशः मित्रैः प्रतिदिनम अभ्यासः. नाही, अभ्यासम. तर याला फक्त आपल्याला योग्य ऑर्डर मध्ये लिहायचं, योग्य क्रमाने लिहायचं आहे. हा सोपा प्रश्न आहे, काही फारसा कठीण प्रश्न नाही. तर याला म्हणजे आपण काय करायचं की आधी प्रथमा, त्यानंतर तृतीया घेतलेली आहे आणि शेवटी कर्म आणि त्यानंतर क्रियापद या क्रमाने हे लावायचं आहे. तर दुसरं वाक्य मी लावून दाखवतो. आगतवान सह कह भवता. म्हणजे हे होईल कह भवता सह आगतवान. कोण तुमच्या सोबत आलाय? आता पुढे तिसरं वाक्य तुम्ही करून दाखवा. तिसरं वाक्य. सर्वैः कलहं करोति. सह सर्वैः सह कलहं करोति. सह सर्वैः सह कलहं करोति. तो सर्वांसोबत भांडण करतो. बरोबर आहे, अगदी बरोबर वाक्य आहे. हा, सेकंड वाला फिर से रिपीट कीजिए ना. वो आगतवान सह कह भवता. कह भवता सह आगतवान. कह भवता सह. अब इसमें ध्यान देने वाली बात बस इतनी है कि बाकी के शब्द इधर उधर हुए तो भी थोड़ा बहुत चल जाएगा,
लेकिन जो तृतीया विभक्ति वाला जो शब्द है उसके बाद हमेशा सह यही अव्यय रहेगा, ये हमेशा ध्यान रखना है। जैसे कि तीसरे वाक्य में सर्वैः, ये तृतीया है तो उसके बाद में सह आना चाहिए। सह कलहम सर्वैः सह करोति, ये चलेगा, लेकिन सर्वैः के बाद सह चाहिए ही चाहिए। चलो चौथा वाक्य बोलो। अहम अपि सह अहम सह भवत्या अपि आगच्छामि वा? नाही नाही नाही, तुम्ही सह आधी घेतला, भवत्यानंतर घेतला, भवत्याच्या नंतर सह। अहम भवत्या सह अपि आगच्छति वा? नाही, अहम अपि भवत्या सह आगच्छामि वा। ऐका तुम्ही आगच्छामि वा? सर्वांनी व्यवस्थित ऐका। अहम अपि भवत्या सह आगच्छति वा? आगच्छति नाही ना, ते आगच्छामि आहे ना। आगच्छामि वा? हा, तर अहमपि भवत्या सह आगच्छामि वा, मी सुद्धा तुमच्या सोबत येऊ का? त्यानंतर पुढे तिसरा रिपीट करता का परत एक वेळा? सह सर्वैः सह कलहम करोति। चला आता पाचवं वाक्य सांगा। सैनिकः शत्रुभिः सह युद्धं करोति। शत्रुभिः सैनिकः सह युद्धं करोति। नाही, सैनिक, ऐका ऐका, हे वाक्य आपण असं घेऊया। बघा, सैनिकः करोति, सैनिकः किं करोति? सैनिकः युद्धं करोति। सैनिकः कैः सह युद्धं करोति? सैनिकः शत्रुभिः सह, नहीं, शत्रुभिः सह, सैनिकः शत्रुभिः सह युद्धं करोति। युद्धं करोति। सहावं वाक्य, सहावं। वैद्यः रोगिभिः सह सहसाधनं करोति। हाँ, वैद्यः रोगिभिः सह सहसाधनं करोति। बरोबर। वैद्यः रोगिभिः सह संभाषणं करोति, म्हणजे वैद्य रोग्यांसोबत बोलतात किंवा संभाषण करतात। आता सातवं वाक्य। ललिता अध्यापिका ललिता अध्यापिकाभिः सह चर्चां कृतवती। ललिता ही शिक्षिकांसोबत, ललिताने शिक्षिकांसोबत चर्चा केली। चला, हा मुद्दा समजला आता तर सर्वांना तर पुढे जायचं। त्यामध्ये कोणाला काही प्रश्न आहेत? नाही, एक विचारायचं होतं सर, बोला. कोणताही शब्द कुठेही ठेवला तरी संस्कृतमध्ये अर्थ बदलत नाहीये ना, मग अव्यवस्थाने का लिहिलं इथं? कोणताही शब्द कुठेही ठेवला तरी अर्थ बदलत नाही, फक्त सह हा जो शब्द आहे या बाबतीत आपल्याला काळजी घ्यावी लागते। सहच्या आधी नेहमी तृतीयावाला शब्द असतो, एवढं लक्षात ठेवा। बाकीचे शब्द तुम्ही मागे पुढे केले तरी चालतात। अच्छा, ओके। परंतु स एवढा पण लक्षात थांबा, मी तुम्हाला इन कॉल मेसेजेस मध्ये लिहून देतो, म्हणजे सर्वांना व्यवस्थितपणे ते समजेल। बघा, हो लिहून देतो मी आपल्या इन कॉल मेसेजेस मध्ये। बघा, सह हा शब्द आहे, या सह शब्दाचा अर्थ इंग्रजीमध्ये होतो विथ, हिंदीमध्ये होतो साथ आणि मराठीमध्ये होतो सोबत। मग सह या शब्दाच्या पूर्वी नेहमी तृतीया असलेला शब्द असेल, म्हणजे रामेण सह, देवेन सह, सर्वैः सह, बालिकया सह, त्यानंतर मात्रासह म्हणजे आईसोबत, किंवा आईला जननी म्हणायचं असेल तर जनन्यासह, त्यानंतर आणखी बालिकाभिः सह, असं हा एक आहे। फक्त ह्या दोन शब्दांची जोडी तुटत नाही, हे पक्के मित्र आहेत एकमेकांचे, ते नाही काय ही दोस्ती तुटायची नाही।
त्या पद्धतीचे आहेत ते. मग बाकीचे शब्द इकडून तिकडे जाऊ शकतात ना. आता हेच बघा ना, मात्रा आईसह, आईसह. कलह म्हणजे भांडण. मात्रासह, मात्रासह म्हणजे आईसोबत. मात्रासह या शब्दाचा अर्थ बघा, त्याच्यामागे विषय असा आहे की मूळ शब्द आहे मातृ. मातृ म्हणजे आई आणि याची प्रथमा विभक्ती होते माता. परंतु आता सह शब्द जर याच्या पुढे जोडायचा असेल, म्हणजे माता आणि पुढे सह हा शब्द जोडायचा असेल, तर माता शब्दाला तृतीय विभक्ती लागेल, मग ती होते मात्रा. मात्रासह म्हणजे आई सोबत, असा या शब्दाचा अर्थ आहे. चला आता स्क्रीनवर एक विचारत होतं. बोला ना. फोनचं चिन्ह आलंय ग्रीन कलर मध्ये, त्याच्यामध्ये 15 मिनिटं म्हणून दाखवत आहे. काय काय समजलं नाही. तो असा विषय आहे की तो माझा मोबाईल आहे, त्या मोबाईल मध्ये हे पीडीएफ आहे आणि ती पीडीएफ मी मोबाईल मधून स्क्रीन शेअर केलेली आहे. तुमचं आहे ते. मला वाटलं की असं अजून कोणाचं असं काही आलं का? तुमचं आहे? नाही नाही नाही, तसं काही नाही. आणि ते स्क्रीन शेअर सुरू होऊन 15 मिनिट झालेले आहेत, असा त्याचा अर्थ आहे. तुम्हाला तिथे माझी बॅटरी पण दिसत असेल 17% उरलेली उजव्या कोपऱ्यात. दिसतंय हो, 16% झालेली आहे वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात. 17 हो बरोबर. वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात आहे ते. हा चला. तर मी काय सांगत होतो की बाकीचे शब्द आपण इकडे तिकडे ठेवू शकतो. आता मी त्याचं उदाहरण देतो तुम्हाला, आपल्याच या पुस्तकातलं उदाहरण बघा. काय होतं, कलहम सह करोति सर्वैः. आता बघा, हे आपण वाक्य कसं लिहिलं, सह सर्वैः सह कलहम करोति, हे वाक्य आहे. मग यामध्ये सर्वैः सह ही जोडी तुटत नाही, ही जोडी सर्वैः सह ही जोडी नाही तुटणार. बाकीचे शब्द तुम्ही मागे पुढे नेले तरी चालतात. उदाहरणार्थ सर्वैः सह कलहम करोति सह, बघा हे असं लिहिलं तरी चालेल. त्यानंतर कलहम करोति सर्वैः सह सह, असं पण लिहिलं तरी चालेल. बाकी तुम्ही आणखी पण त्यामध्ये बदल करू शकता. कलहम सर्वैः सह करोति सह असं पण लिहिलं तरी चालेल. म्हणजे शब्द तुम्ही बाकीचे कोणते कुठेही फिरवा, फक्त तृतीयांत शब्द आणि आपला हा अव्यय असलेला सह हा शब्द यांची जोडी मात्र तुटत नाही. हा याचा अर्थ सर्वांसोबत भांडण करतो असं होतं का? हो, या वाक्याचा अर्थ तोच की ही quarrels with everyone. ठीक आहे. बघा हा अर्थ होईल त्याचा. आता वर मी 4 वाक्य लिहिले एकंदरीत, म्हणजे 4 वेगळ्या पद्धतीने मागे पुढे फिरवून. तर पण त्या सर्व वाक्यांचा इंग्रजी अर्थ एकच होईल, ही quarrels with everyone. आता मला quarrel शब्दाचं स्पेलिंग माहित नव्हतं, म्हणून मी तो देवनागरीत लिहिला. आणि देवनागरीत लिहिल्यानंतर देखिए जी, बात ऐसी है कि अगर मैंने देवनागरी में लिखा म्हणतो, अगर मैंने देवनागरी में लिखा तो कोई मुझ पर उंगली नहीं उठा पाएगा कि सर जी आपका स्पेलिंग गलत है. स्पेलिंग गलत होने के कोई चांसेस ही नहीं है उसमें. तो मैं बिल्कुल बेशर्म होकर देवनागरी में स्पेलिंग लिखता हूं. हालांकि मैं जहां कहीं भी सिखाता हूं, अगर एक आध शब्द नहीं आया अंग्रेजी में, स्पेलिंग नहीं आया, तो ये बिल्कुल भी मेरे लिए शर्म की बात नहीं है, क्योंकि मुझे मेरे पास देवनागरी का हथियार है, उसमें अगर मैं लिखूं तो मेरा स्पेलिंग कोई गलत नहीं बोल सकता. और फोरम जी आपका धन्यवाद कि आपने मुझे quarrels शब्द का स्पेलिंग लिख कर दिया. मैं याद रखने की कोशिश करूंगा, लेकिन गारंटी बिल्कुल भी नहीं दूंगा कि याद में रहेगा. चलो आता पुढे जाऊया आपण. पुढे 13.3 विना. आता विना शब्दामध्ये हा जो पहिल्या इकारावाला विना आहे, याचा अर्थ आहे विदाउट, शिवाय. हिंदीमध्ये बिना
किंवा बगैर, पण इथे जर आपण विलांटी बदलली आणि बाणाचा न केला तर याचा अर्थ हे वाद्य होईल. विणा होते. हा, तर इथे आपण ध्यान लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे एखादा म्हणतो ना, काय विलांटी उकारानं का बदलते, छोटा नाता आणि बाळाचा नाता आहे, दोन्ही सारखेच आहे. तर तसं नाही. असं जर कोणी विना लिहिलं तर याचे दोन्ही अर्थ होतात इंग्लिशमध्ये. असं. आता इथे गंमत अशी आहे, उदाहरणं दृष्ट्वा अन्य वाक्याने लिखतो. उदाहरण कुठे दिलेलं त्यांनी? नाहीच, मला वाटते उदाहरणच दिलेले नाही की दुसरीकडे दिलेत का उदाहरण? आहे सर, आमच्या पुस्तकात आहे. जले विना विना जीवती. माझ्याच पुस्तकात. अच्छा, तुमच्या पुस्तकांमध्ये चलती. विशेष सूचना दिलेली आहे. पण विशेष सूचनेमध्ये जलेन विना नाही आहे, जलम विना आहे. उदाहरण मध्ये आहे जलेन विना विना न जीवती. अच्छा, ठीक आहे, काही हरकत नाही. तर इथं दोन्ही बरोबर आहेत म्हणून सांगितलं. जीवनम कर, जलेन पण बरोबर आहे, जलम पण बरोबर आहे सांगितलेलं. आता तुम्हाला एक गंमत सांगू का? इथे गंमत अशी आहे की जलात विना हे पण बरोबर आहे. इथे 3 उत्तर बरोबर असतात. 3 म्हणजे द्वितीया, तृतीया आणि पंचमी. हे तिन्ही बरोबर आहेत. मी तिन्ही उदाहरण देतो. बघा, पहिलं जीवनम. जलात ना, पंचमी मध्ये जलात हुआ ना. हाँ, जलात हुआ, जलात, वो भी सही है. यानी बात ऐसी है कि जब भी विना शब्द आता है तो विना के योग में द्वितीया, तृतीया और पंचमी ये तीनों भी वैकल्पिक रूप से सही होते हैं. यानी आप जिसका चाहे प्रयोग करो, अपनी मर्जी से, मतलब नहीं बदलेगा, अर्थ समान ही रहेगा. चलो, तो हम इनका प्रयोग करते हैं. जलेन विना जीवनम कठिनम, जलम विना जीवनम कठिनम, अथवा जलात विना जीवनम कठिनम, ये भी सही है. अब वाहन के लिए क्या दिया है आप लोगों के पुस्तक में? पेट्रोल. आधी काय म्हणणार दुसरं? बघा, इंधन हा शब्द आहे, इंधनम. इंधन. जीवनला काय केलं? जीवनला काहीच नाही करायचं. जीवन जसं आहे तसं. हा, तिथं मी तुम्हाला वाक्य इन कॉल मेसेजेस मध्ये लिहून देतो. बघा, जल हा शब्द आहे ना, पाणी. तर जलम किंवा जलेन किंवा जलात हे तिन्ही बरोबर आहे. विना जीवनम कठिनम. जलात जीवनम कठिनम. जलात जीवनम नाही, जलात विना जीवनम कठिनम. बघा, जलम विना जीवनम कठिनम, जलेन विना जीवनम कठिनम किंवा जलात विना जीवनम कठिनम. त्यानंतर आता वाहनाचं वाक्य. इथं आपण इंधन हा शब्द वापरायचा. इंधनम. इंधनम विना वाहनम न चलती. हा, इंधनम विना वाहनम न चलती. आणखी वाक्य सांगा. इंधनेन विना वाहनम न चलती. हा, इंधनेन विना जीवनम न चलती. आणखी सांगा. इंधनात विना वाहनम न चलती. इंधनात विना अपि वाहनम न चलती. तीन बरोबर है. सर, टायर को संस्कृत में क्या बोलते हैं? चक्रम. 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 चक्रेण विना वाहनम न चलती. हाँ, क्या बात है, बहुत सही. चक्रेण विना वाहनम न चलती. आणखी. कक्षा न चलती. हा, अंतर्जालेन विना कक्षा न चलती. आणखी का? बरोबर. चालक म्हणायचं. चालक. चालकम विना. हा, चालकेन. दोन्ही बरोबर. चालकेन विना
वाहनं न चलति. बघा, चालकं विना वाहनं न चलति हे बरोबर, चालकेन विना वाहनं न चलति हे बरोबर, आणि चालकात विना वाहनं न चलति हे बरोबर. आणखी सांगा. आणि टायर मध्ये जी हवा असते त्याला काय म्हणायचं मग? वायू. वायूच म्हणायचं, वायू. वायू विना वाहनं न चलति. नाही, वायू वेन नाही. वायू शब्दाची तृतीया वायुना अशी होते, वायुना विना. पण टायर मध्ये पाहिजे ना हवा, मग असं कसं, ते कसं वाक्य करायचं मग? मग तुम्ही त्याला चक्रवायू म्हणा. अच्छा. किंवा चक्रस्थ वायू म्हणा. चक्रस्थ वायुं विना वाहनं न चलति. आणखी विनावाले वाक्य सांगा, दुसरे उदाहरण सांगा. हा, द्विचक्रिकया विना अहम विद्यालयं न गच्छामि. बरोबर आहे. आता द्वितीय जीवामः. श्वासं विना वयं न जीवामः, किंवा प्राणवायुं विना असं म्हणा. प्राणवायू छान आहे शब्द. प्राणवायुं विना वयं न जीवामः. तैलं विना दीपः न ज्वलति. हाँ, तैलं विना दीपः न ज्वलति. तैलेन विना दीपः न. क्या होता है? द्विचक्रिकायाः विना अहम विद्यालयं न गच्छामि. हाँ. विद्युत विना दीपं न ज्वलति. हाँ, विद्युत विना किंवा विद्युतः विना, किंवा तृतीया लावली तर विद्युता विना दीपः न ज्वलति. मेघः विना वर्षं न पतति. नाही, चुकलं वाक्य. मेघाने, मेघं विना वर्षा न भवति, किंवा मेघेन विना वर्षा न भवति, मेघात विना वर्षा न भवति. चला आणखी वाक्य. विना माला बनती. तसं नाही म्हणायचं. पुष्पेण विना माला न भवति असं म्हणा, न बनती असं नका म्हणा. किंवा असे तुम्ही म्हणू शकता, पुष्पेण विना माला न रच्यते किंवा न गुप्यते असं म्हणू शकता. भवती हा शब्द सोपा आहे. पुष्पेण विना नहीं, वो आत्मनेपदी नहीं, वो पैसिव है. इज नॉट क्रिएटेड इस अर्थ. चला आणखी एक वाक्य सांगा. सुधाखंड विना अहम न लिखामि. सुधाखंडम विना किंवा सुधाखंडेन विना किंवा सुधाखंडात विना. चला तर आता 8:55 झालेले आहेत. शेवटचे 5 मिनिटं उरलेत. या शेवटच्या 5 मिनिटांमध्ये मी आता हे स्क्रीन शेअर बंद करतो, आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुमच्या प्रश्नांकडे आपण आता येऊया. चला आता एक एक करून तुमचे बाकी काही अन्य प्रश्न असतील तर ते विचारा, आणि त्यानंतर मग आपण शांती मंत्राने इथे थांबून जाऊया. चला, आज जर कोणाचे प्रश्न असतील तर आपण शांती मंत्राने थांबूया. घ्यायचा शांती मंत्र घ्यायचा.
हा, तर आता कुणाचे जर काही प्रश्न असतील तर विचारा. प्रश्न नसतील तर मग आपण इथे आता शांती मंत्राने थांबूया. घ्यायचा शांती मंत्र घ्यायचा का? रिझल्ट कधी येणार माहित नाही. मी आहे ना, माझा ऑडिओ डिस्कनेक्ट झाला होता. आवाज पण येतोय. माझा ऑडिओ डिस्कनेक्ट झाला होता, त्यामुळे मला कुणाचाच काहीच प्रश्न ऐकू आला नाही. हॅलो, आवाजच नाही येत आहे सरांचा. नाही येत त्यांचा आवाज. गेला असतील ते लेफ्ट म्हणून लिहिलं होतं त्याने.